आणि आता पाहूयात मुंबई उपनगरातल्या 9 घडामोडी। यंदा चाकरमान्यांचा शिमगा उत्साहात होणार। कोकण रेल्वेकडून विशेष साप्ताहिक गाड्यांचं नियोजन। 17 ते 27 मार्च दरम्यान उद्यापासून आरक्षण सुरू होणार। एमएमआरडीएचा अर्थसंकल्प, पायाभूत सुविधांसाठी 41,955 कोटींची तरतूद। निवडणुकीच्या तोंडावर 46,000 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प। लवकरच तिसरी मुंबई उभारण्याचा एमएमआरडीएचा निर्णय। पेण, पनवेल आणि उरणमधील 124 गावांसाठी नवनगर विकास प्राधिकरण म्हणून राज्य सरकारची मान्यता। मुंबईकरांना आता भुयारी मेट्रो 3च्या प्रवासादरम्यान मिळणार अखंडित मोबाईल सेवा। कुलाबा, वांद्रे, सिप्स, भुयारी मेट्रो 3 करता एमएमआरसीचा पुढाकार। दक्षिण मुंबईतला प्रवास सुखकर होणार। फ्रीवे ते ग्रँड रोड 5.5 किलोमीटर लांबीचा मार्ग बीएमसी कडून उभारला जाणार। मुंबईतील माटुंगा स्थानक ते पश्चिम रेल्वेवरील माटुंगा स्थानकाला जोडणारा झेड ब्रिज 2 महिन्यांपासून बंद। ब्रिजच्या दुरुस्तीचं काम अद्याप पूर्ण नाही। पूर्व ते पश्चिम प्रवास करणाऱ्या प्रवाशांची पायपीट। मुंबई महापालिकेकडून 6 महिन्यात फक्त 25%च श्वानांचं लसीकरण। अवघ्या 5 दिवसात 26,000 श्वानांचं लसीकरण कसं होणार? मुंबईकरांचा सवाल। आमदार मंदा म्हात्रेंच्या संकल्पनेतून नवी मुंबईत जागतिक महिला मेळाव्याचं आयोजन। मेळाव्यासाठी बेलापूर, नेरूळ, सीवूड्स, जुईनगर अशा पट्ट्यातून हजारो महिलांची उपस्थिती। लोकसभेची पूर्वतयारी करण्यासाठी भिवंडीत शरद पवार गटाचा मेळावा। भादवडमधील मेळाव्याला सुरेश म्हात्रे आणि पक्षाचे प्रदेश प्रवक्ता महेश तपासे यांचं मार्गदर्शन।